तुमच्या समोर चेअरमन आले होते, चेअरमनने तुमच्या मागण्यावर काय उत्तर दिलं? चेअरमनने असं सांगितलं, आम्हाला जो भाव परवडन तेव्हा आम्ही देऊ. आमचं म्हणणं एकच आहे, गेल्या वर्षी 2700 दिलाय तर यावर्षी पहिलं 2700 रुपये बिल जाहीर करा. तर ते 2400च्या आत भाव द्यायला ठाम आहेत. तर आमचं शेतकऱ्याला सर्व आव्हान आहे, ज्या शेतकऱ्याला ऊस द्यायचा आहे त्यांनी भाव बोलून द्यावा, कारण हे 2400च्या आत भाव देणार आहेत, 2700 सुद्धा देणार नाहीत. जे जिल्ह्यातले गुल पावडर देते मग 1800 देऊ, 2000 देऊ, त्याप्रमाणे देणार आहेत. तर आम्ही मागणी आमची अशी, तेलगाव छत्रपती कारखान्याबरोबर तुम्ही उसाला भाव द्या, तर त्यांनी मागणी मान्य केली नाही. त्यांनी एकच सांगितलं आम्ही कारखाना बंद करणार. तर सर्व शेतकऱ्याला आव्हान आहे, ह्या कारखान्याला कोणीही ऊस देऊ नये, कारण एका कारखाना भाव देणार नाही, उद्यापासून कारखाना बंद होणार आहे. अच्छा, हे गुळ युनिट जे आहे सध्याला त्यांनी आता म्हणजे कारखानदार जो काय प्रायव्हेट कारखाना आहे हा गुळ युनिटचा, त्यांनी सांगितलं की आम्ही कारखाना बंद ठेवणार आहोत. कारखाना हे बंद ठेवणं किंवा चालू करण्यासाठी किंवा काहीतरी प्रॉफिट मिळवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कारखाना सुरू केलेला आहे. परंतु आज आपण या ठिकाणी आंदोलन करतो आणि आंदोलन करत असताना या ठिकाणी त्यांनी येऊन सांगितलं की मी कारखाना बंद ठेवणार आहे. शेतकऱ्याचे जे काय भावना आहेत किंवा शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्याला आपलं काय उत्तर असणार? शेतकऱ्याचा हाच प्रश्न आहे, सगळे पिकं गेलेत, आता फक्त आता ऊसावरच जे काय ते अवलंबून आहे. आणि आता हाय त्या ऊसाला जर भाव नाही भेटला तर मग तुम्ही काय आमच्या नळडीचे घोट घेणार आहेत का? तुमच्या फायद्यापायी म्हणजे तुम्ही मानतात की आम्ही जिल्ह्यातले गुळ युनिटवाले बसून आपल्या जिल्ह्यातले जे देतील गुळ युनिटवाले ते भाव देत नाही तर बंद ठेवत कारखाना, मग तुम्हीच बसून ठरविणार आहे, तुम्हीच चौघं बसणार आहे, तुम्हीच म्हणणार उद्या 2400 भाव आहे. मग आधीच जाहीर करा ना, आमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला 2700 देत होत नसला पहिलं गेल्या वर्षी सारखं 2700 देन, पुढचे बिल जे येते ते द्या वाढून. पण ते म्हणतात की आम्ही सपशेल बंद ठेवत कारखाना, तर आम्हाला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही 400 रुपये टन मग आमची मारू नका, तुम्ही बंद ठेवायचं तर तुमचं नाही, तुम्ही बंद ठेवा कारखाना, पण आमचं 400 रुपये टन मग नुकसान करू नका, आमचं हे म्हणणं आहे. अच्छा, आता सध्याला शेतकऱ्याचे वाहन या ठिकाणी ऊस जे काही वाहन आहेत ऊस भरून या ठिकाणी आणलेले वाहन आहेत, सध्याला ऊस वाळत आहे, तर एकत्रित ह्याला जबाबदार कारखाना राहील का? याला कारखाना जबाबदार राहील. त्यांनी गुपचूप ऊस आणलाय आणि त्या शेतकऱ्यांनी गुपचूपच दिलेला आहे. इथं काय मोळीचं आव्हान जाहीर झालेलं नाही गेल्या वर्षी सारखं, सगळं गुपचूप कार्यक्रम चालू आहे यांचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवते आणि ते कारखानदारांनी ठरवा, कारण त्या शेतकऱ्याचं नुकसान आहे 400 रुपये टन मागं. शेतकऱ्याचं नुकसान हा होत आहे, त्याला जाब विचारणार, कारखानदाराला जाब विचारणार. कारखाना जाब विचारला तरी कारखाने मगरूर आहेत कारखान्यावाले, ते काहीच बोलू देत नाहीत. पोलीस बळाचा वापर आहे जे काय त्यांचं ते, आणि ते त्यांनी तोंडाने सांगितलंय की आम्ही कारखाना बंद ठेवू. तर 2700 आम्ही बी पहिलं बिल 2700 रुपये नाही 250 बंद राहू द्या, काय हरकत नाही. शेतकरी सगळं विनंती, पण भाव दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही आम्ही नाही. त्यांनी तोंडाने सांगितलंय आम्ही बंद ठेवू, बंद तर बंद राहू द्या. आमची मागणी 2700 रुपये गेल्या वर्षी इतका पहिला हप्ता द्या, पुन्हा वाढून द्या. हो, शेतकऱ्याला आव्हान आहे, एवढं झटून जर एवढं करून जर आम्ही एवढं हे करून जर तुम्हाला तुमच्या काही हट्टापायी 100 आणि 50 टनापायी जर एकरी जर 100 टन गेला तर 30 आणि 40 हजार प्रत्येकात नुकसान होणार आहे. ज्यांनी त्यांनी ठरवायचं आता काय करायचं इथं, नाही तर ज्यांनी त्याची मग तळ्या उचलायच्या कारखानदाराच्या. हा तर चालूच आहे आपल्या तालुक्यात प्रताप. काय आजच्या इथलं तुम्ही आंदोलनात सहभागी झालात? प्रथमतः मी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आहे. जी शेतकऱ्याची पिळवणूक होईल ती कुठंतरी थांबली पाहिजे, कारण अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्याची पिकं गेलेली आहेत. आणि हे कारखानदार जो आहे त्यांनी 2400 रुपये भाव डिक्लेअर केला. आता ते म्हणते धाराशिवला डिक्लेअर केला, पण त्याने धाराशिवला डिक्लेअर नाही केला तर इकडल्याच बातम्या लावल्या, प्रेस नोट काढलेल्या आहेत, त्यांच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. 2400 रुपये भाव डिक्लेअर करून यानं जे तालुक्यामध्ये कारखाने आहेत पूर्ण कारखान्याला यानं चाल पडून ठुली की 2400नच काढायचा, म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूकच करायची हे ना ठरविलेलं आहे. पण शेतकरी आता जागृत झालेले, कोणताही शेतकरी या सर्कल मधला या गुळ युनिटला ऊस घालणार नाही. आणि जो कोणी घालील त्याला आम्ही सर्व मिळून इथं कस काय वाहन येतात आणि काय होते ते आम्ही बघू, इथून पुढे कस काय होत.